नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण बघत आहोत आंब्याला बऱ्यापैकी मोहर बाहेर निघलेला आहे. मोहर हा 4 ते 5 इंच संपूर्ण झाडाला बाहेर पडलेला आहे आणि बऱ्यापैकी साधारण 90% झाडाला संपूर्ण मोहर निघलेला आहे. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 052 0050 च्या फवारण्या घेतल्या, तर कवळ्या पालवीतून बघू शकता मोहर आलेला आहे. काडी निब्बर नसताना देखील त्यातून मोहर निघलेला आहे. परिपक्व काडीतून तर निघलेलाच आहे. कोवळ्या देखील पालवीतून मोहर निघलेला आहे. आणि मी पाठीमागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जिथून आपण शेंडा कट केला होता त्या ठिकाणाहून पाहू शकता 4-4, 5-5 डोळे आलेले आहेत आणि बुडाला देखील मोहर आहे. तर इथून पुढं पाणी देत असताना पहिल्यांदा बागेला पाणी चालू करताना 10 ते 15 मिनिटच करावे. त्यानंतर 1 दिवसाने 5-5 मिनिटं वाढवत पाणी वाढवावे. एकदम पाणी जास्त देऊ नये व पाटाने देखील पाणी सोडू नये. फुलगळ होण्याची शक्यता असते व झाड पूर्ण ताणावर गेलेलं असतं. ते एकदम जास्त पाणी भेटल्यामुळे झाड पुन्हा पालवीकडे रूपांतर करतं व मोहर गळ होऊ शकते. काही बागांना मोहर डोळे सगळे फुगलेले आहेत व मोहर बाहेर येत नसेल तर झाडं भरपूर ताणावर गेली असतील. जमिनीच्या वापशानुसार थोडेफार पाणी द्यावे व फवारणीतून 13-40-13 हे खत प्रति लिटर 5 ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी. तसेच एखादे कीटकनाशक व बुरशीनाशक कीटकनाशक वापरत असताना मधमाशी जाणार नाही याची काळजी घ्यावी व मधमाशीला अनुकूल असे कीटकनाशक वापरावे. बऱ्यापैकी झाडांना मोहर आलेला आहे. मोहर संरक्षणाचा व्हिडिओ लवकरच आपल्या पेजला अपलोड होईल. इथून पुढे मोहर संरक्षणासाठी काय काय उपाययोजना कराव्या व मधमाशी कशी मोहरावर आणावी यासाठी व्हिडिओ केला जाईल. धन्यवाद.